मुंबईमध्ये बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलाय। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार। तर मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नका असा बॅनरवर उल्लेख आहे। बॅनर कुणी लावले याचा उल्लेख नाहीये। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, बरोबर आहे। निवडणुका जे आहे ते जाहीर झालेल्या आहेत। आरोप प्रत्यारोप आता साहजिकच वातावरण गरम जे आहे ते मुंबईतलं सुद्धा व्हायला आता सुरुवात झालेली आहे। मुंबईत आपण जर पाहिलं तर अज्ञात व्यक्तीकडून अशा पद्धतीनं पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पोस्टरवरती लिहिलेलं आहे, जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार, मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको असं पोस्टर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले पाहायला मिळतात। मुंबईचा रंग बदलू देऊ नका, BMC इज नॉट फॅमिली बिझनेस अशा आशयाचे हे पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावरती कोणाचा उल्लेख जो आहे तो कुठल्याही राजकीय पक्षाचा आपल्याला पाहायला मिळत नाही। परंतु आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं मुंबईभर हे सगळे पोस्टर जे आहेत ते लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठेतरी मुंबईकर जागा हो अशा आशयाचे हे संपूर्ण पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आरोप प्रत्यारोप खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये आता सुरू झाले असं म्हणावं लागेल आणि आगामी निवडणुकीचं वातावरण जे आहे ते तापायला या अशा पोस्टरच्या माध्यमातून सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते मराठी माणसाचं काय होणार अशा आशयाचे हे पोस्टर आहेत आणि BMC इज नॉट फॅमिली बिझनेस। त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंना किंवा उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो या पोस्टरच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ऋषाली, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 2 ते 3 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या शिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्याची शक्यता आहे। तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्हीच जिंकणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या 1.5-2 वर्षापासून अतिशय मायक्रो प्लॅनिंग याच्यासाठी केलेलं आहे। प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक बूथपर्यंतची रचना शिवसेनेची संघटनात्मक मुंबईमध्ये आहे आणि मला असं वाटतं मुंबई सक्षमतेनं शिवसेना लढेल आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भगवा फडकवेल। आमची ऑलरेडी तयारी चालूच आहे, तयारी झालेली आहे। आता आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत आणि मुंबईमध्ये मराठी महापौर बसवण्यासाठी आम्ही कटिबद्ध सुद्धा आहोत। ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसणार का? मला असं वाटतं याचा निर्णय लवकरच राजसाहेब जाहीर करतील। मला असं वाटतं महापौर हा मराठीच बसेल आणि तो ठाकरे फॅमिलीला, ठाकरे परिवाराला मानणाराच महापौर असेल। दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी, दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील। कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील। कुणी काय एकत्र आले किंवा काय झालं याला अर्थ नाही आहे। मुंबईची, महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या मागे उभी आहे। हा सर्वांनी मिळून जर मुंबईला महापौर जर महायुतीचा आला तर मोठा लाभ केंद्राच्या, राज्याच्या दोन्ही सरकारचा मुंबईला होईल। महापौर भाजपा महायुतीचाच होईल। काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचा पुनरुच्चार वर्षा गायकवाड यांनी केलाय। आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल, आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष म्हणून लढणार आहे। याचं कारण असं की कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, कार्यकर्त्यांची भूमिका मांडलेली आणि शेवटी हे इलेक्शन होत असताना आमची भूमिका होती, आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होता ज्याच्यामध्ये संविधान हा धागा होता। मी सातत्याने एक गोष्ट सांगते की आमची भूमिका हीच राहणार आहे की सर्वांना बरोबर घेऊन, कारण मुंबईच्या विकासामध्ये मुंबईकरांचा प्रत्येक ठिकाणी जो आहे तो समान हिस्सा आहे आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना घेऊन जाऊन आम्ही मारहाण, शिवा देणं हे आमची संस्कृती नाही। मैत्रीपूर्ण लढत म्हणायचं ताई नाही, असं नाही। आम्ही आमची भूमिका घेऊन लढणार आहोत, आम्ही मुंबईकरांच्या विषयावर लढणार आहोत। काँग्रेसकडे आता मुंबईत काही बळ राहिलेलंच नाही आहे, त्यामुळे ते लढवली काय न लढवली काय फारसा फरक पडत नाही। काँग्रेसकडे आता मुंबईत काही बळ राहिलेलंच नाही आहे, त्यामुळे ते लढवली काय न लढवली काय फारसा फरक पडत नाही। प्रकाश पुराणिक मेमोरियल ट्रॉफी टुर्नामेंटचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होत आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन होत आहे। प्रकाश पुराणिक ट्रॉफीचा यंदाचा 4था सीझन आहे। राज ठाकरेंच्या हस्ते या टुर्नामेंटचं उद्घाटन होत आहे।